चला आज आपण मडक्यामधलं वरण बनवणार आहे। गावाकडून आणलं होतं मडकं आणि व्यवस्थित धुवून घेतलं। मडकं गॅसवरती ठेवलं, त्याच्यामध्ये एक मोठा तांब्या भरून पाणी टाकले। मस्त पाण्याला आपल्याला उकळा आणायचा आहे आणि समप्रमाणामध्ये तूर डाळ आणि मसूर डाळ घेतली। पाण्याला आता उकळा आलाय आणि डाळ व्यवस्थित धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली। मस्त मडक्यामध्ये शिजून घ्यायची आपल्याला। डाळ टाकल्याच्या नंतर थोडा लसण टाकला आपटदोबट ठेचून। तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी पण चालेल। आणि झाकण ठेवून मस्त शिजून घ्यायची। पण डाळ उतू गेली होती, मी नंतर लक्षात आलं, मग गोटा टाकला नव्हता। गोटा टाकला त्याच्यामध्ये, मग उतू यायची थांबली। मस्त शिजून घेतली। आता फोडणी देऊन घेऊया। कढई ठेवली गॅसवरती, 1 चम्मच तेल टाकलं। तेल गरम झाल्यावर 1 चम्मच जिरा टाकला, थोडा कढीपत्ता टाकला। मस्त कढीपत्ता तळल्याच्या नंतर थोडा लसण ठेचून टाकला, 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकला, थोडी हळद टाकली, थोडी कोथिंबीर टाकली। मस्त तळून घेतलं फोडणी तळल्यावर 1 चम्मच आपण जी डाळ शिजवली ती टाकली, नंतर बंदी टाकून दिली। परत थोडी कोथिंबीर टाकली, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मस्त उकळी काढून घेतली। साईडच्या गॅसवरती मी जिरा राईस बनवला होता। चला आता जिरा राईस रेडी आहे। खुडा होता, चटणी होती, चपात्या रेडी।